ना कुल्फी मोल्ड, ना कुठली क्रीम, ना कुठली पावडर. अगदी सोप्या पद्धतीने मार्केटमध्ये किंवा ठेल्यावरती मिळते त्याच पद्धतीची मावा कुल्फी घरच्या घरी बनवू शकता. कुल्फी मोल्ड नसेल तर एखाद्या कपामध्ये किंवा डब्यामध्ये किंवा चहाच्या पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही कुल्फी सेट करून घेऊ शकता. आणि टेस्टमध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइज करण्याची गरज नाही. ठेल्यावरची मावा कुल्फी ज्या पद्धतीची लागते त्याच पद्धतीची कुल्फी, त्याचबरोबर गुलकंद आणि पिस्ता फ्लेवरची कुल्फी सुद्धा आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. त्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं. 3-4 चमचे इथे पाणी टाकलेलं आहे आणि नंतर इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. मी इथे अर्धा लिटरच्या 2 दूध पिशव्या घेतलेल्या आहेत. दूध गरम करण्यासाठी कढई घेताना कढई थोडीशी मोठी घ्यायची आणि त्यातच दूध गरम करायचं आहे. आता हे दूध गरम करण्यास ठेवलेलं आहे. दूध थोडंसं गरम झालं की त्यातील अर्धी ते 1 पळी दूध साईडला काढून घ्यायचं. आता इथे एखाद्या बाउलमध्ये 4 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे. मिल्क पावडर नसेल तर या पद्धतीचं 10 रुपयेवालं डेअरी व्हाईटनर वापरू शकता. आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली आहे. त्यात साईडला काढलेलं गरम दूध टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मिल्क पावडरमध्ये गरम दूध टाकलं की बघा मिल्क पावडरच्या गाठी तयार होत नाहीत. मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर पावडरमध्ये दूध टाकून इथे आपण एक मिश्रण तयार करून घेतलं. याच्यामध्ये गाठी पडू द्यायच्या नाहीत. गाठी पडल्या तर नंतर हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे. दूध साईडला गरम होत आहे तोपर्यंत इथे अर्धी वाटी साखर एखाद्या पसरट पॅनमध्ये या पद्धतीने स्प्रेड करून ठेवायची आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. आणि इथे बघा साखर हळूहळू मेल्ट होण्यास सुरुवात झाली की साखरेला मिक्स करायचं. नॉनस्टिक पॅन असेल तर साखर चिटकणार नाही, एकदम मेल्ट होईल. मात्र या पद्धतीचा स्टीलचा पॅन असेल तर साखरेला थोडीशी वितळायला लागली की मिक्स करायचं, म्हणजे साखर खाली लागणार नाही. बऱ्याच वेळेस आपण या पद्धतीने साखर मिक्स करायला लागलो की बघा चमच्याला खूप साखर चिपकून राहते. मग ती साखर काढून पुन्हा याच्यामध्ये मिक्स करायची आणि लो फ्लेमवरती वितळून घ्यायची. आणि इथे बघा चमच्याला अजिबात साखर चिटकलेली नाही. आता इतपत पातळ आणि या कलरचं मिश्रण तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. आणि बघा या पद्धतीने आपण इथे साखरेचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. तोपर्यंत दूधसुद्धा गरम झालेलं आहे. गरम दुधामध्ये तयार केलेलं साखरेचं मिश्रण टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. इथे बघा दुधामध्ये साखरेचं मिश्रण टाकल्यानंतर दुधाला लगेच फेस आलेला आहे आणि दूध वरती आलेलं आहे. त्यासाठी दूध गरम करण्यासाठी थोडीशी मोठी कढई घ्यायची आणि हे मिश्रण दुधामध्ये टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवायची. बराच वेळेस हे मिश्रण किंवा कॅरमल केलेली साखर दुधामध्ये टाकली की ती कडक होते, तर घाबरायचं नाही, ती साखर पुन्हा दुधामध्ये मिक्स होते. चमच्याला लागलेली सर्व साखर दुधामध्ये मिक्स होईपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि तळापासून दुधाला ढवळून घ्यायचं. दूध खाली लागू द्यायचं नाही, नाहीतर कुल्फीची टेस्ट बदलण्याची शक्यता असते. मी इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. दुधामध्ये सर्व साखर मिक्स झालेली आहे आणि दुधाला थोडासा गुलाबी कलर आलेला आहे. आता गॅसची फ्लेम लो करायची आणि तयार केलेलं मिल्क पावडरचं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तयार केलेलं जे मिल्क पावडरचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये जर गाठी तयार झालेल्या असतील तर इथे मिश्रण गाळून घालायचं, म्हणजे कुल्फीमध्ये सुद्धा गाठी तयार होणार नाहीत. आता हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनटं हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे. तुम्ही जर लो फ्लेमवरती मिश्रण आटवत असाल किंवा काही काम करत असाल तर याच्यामध्ये चमचा ठेवायचा आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि 20 ते 25 मिनटं मिश्रण आटवून घ्यायचं. इथे बघा फक्त 10 मिनटामध्येच मिश्रण आटलेलं आहे. मी मीडियम फ्लेमवरतीच मिश्रण आटवून घेतलं. मिश्रणाला किंवा दुधाला कलर बघा किती सुंदर आलेला आहे. त्याचबरोबर दूधसुद्धा घट्ट झालेलं आहे. इथे फक्त अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर आपण 1 लिटर दुधासाठी टाकलेली आहे. जास्त कॉर्नफ्लॉवर पावडरचा वापर करायचा नाही, नाहीतर दुधामध्ये मोठ्या मोठ्या गाठीसुद्धा तयार होतील आणि कुल्फीला टेस्टसुद्धा परफेक्ट येणार नाही. मिश्रण इतपत घट्ट झालं की गॅसची फ्लेम लो करायची आणि हे दूध साईडला ठेवायचं आणि थंड करून घ्यायचं आहे. इथे गॅसच्या शेगडीवरून दूध उतरवून साईडला घ्यायचं, म्हणजे दूध पटकन थंड होईल. गॅसच्या शेगडीवरतीच जर दूध थंड होण्यासाठी ठेवलं तर शेगडी गरम असते, त्यामुळे दूध पटकन थंड होत नाही. मी ते साईडला दूध उतरवून ठेवलं आणि 20 मिनटामध्ये बघा दूध चांगलं थंड झालेलं आहे आणि बघत असाल दुधामध्ये गाठीसुद्धा तयार झालेल्या नाहीत. जर जास्त प्रमाणात कॉर्नफ्लॉवर पावडर वापरली तर बघा दूध पटकन घट्ट तर होईल, मात्र दूध थंड झाल्यानंतर दुधाचे मोठे मोठे गोळे तयार होतात. इथे बघत असाल दुधामध्ये अजिबात गाठी किंवा गोळे तयार झालेले नाहीत. जर तुमच्या दुधामध्ये गोळे तयार झालेले असतील तर मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता याच्यामध्ये पिस्ता आणि बदाम कुटून टाकले आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकून मिक्स करून घेतलं.
कुटलेले पिस्ता बदाम टाकले की कुल्फीची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही आणखीन ड्राय फ्रूट्स आवडत असेल तर टूटी फ्रुटी सुद्धा टाकू शकता. मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. पिस्ता फ्लेवरची कुल्फी बनवण्यासाठी 2 पळी इथे मिश्रण घेतलं. त्यामध्ये 2 थेंब पिस्ता इसेन्स आणि 1 ते 2 थेंब ग्रीन कलर टाकलेला आहे. म्हणजे पिस्ता फ्लेवरची कुल्फी दिसेल. कुल्फी मोल्ड असतील तर कुल्फी मोल्ड घेऊ शकता किंवा या पद्धतीचे ग्लास घेऊ शकता. मी इथे छोट्या साईजचा जो ग्लास असतो तो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे पिस्ता फ्लेवरचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. आता पुन्हा इथे 2 पळी मिश्रण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा गुलकंद टाकला आणि 2 चमचे रोज सिरप टाकून घेतलेला आहे. गुलकंद नसेल तर फक्त रोज सिरप टाकू शकता किंवा गुलकंदचा इसेन्स असेल तर तो सुद्धा टाकून घेऊ शकता. मुलांना गुलकंद कुल्फी खूप आवडते म्हणून मी ते गुलकंद फ्लेवरची कुल्फी सुद्धा बनवून घेतलेली आहे आणि मिक्स करून पुन्हा छोट्या ग्लासमध्ये हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे. पिस्ता गुलकंद फ्लेवरची कुल्फी आवडत नसेल तर स्किप करून सर्व मिश्रणाची तुम्ही मावा कुल्फी बनवून घेऊ शकता. आता इथे पुन्हा त्याच साईजचा एक ग्लास घेतलेला आहे. त्यामध्ये गुलकंदचं मिश्रण टाकलं. आता बाकीच्या मिश्रणासाठी मी इथे बघा घरातीलच एक डब्बा घेतलेला आहे. म्हणजे आपली परफेक्ट कुल्फी तयार होईल. जर असा डब्बा नसेल तर चहाचा कपसुद्धा घेऊ शकता. आता हा डब्बा अर्धा भरून घेतला. आणखीन बरंच मिश्रण शिल्लक आहे. त्यासाठी मुलांचा टिफिनचा जो डब्बा असतो तो घेतलेला आहे. तुमच्याजवळ काही नसेल तर सरळ चहा ठेवण्याचं जे छोटं पातेलं असतं ते घेतलं तरी चालेल आणि याच्यामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलं आणि कढईमध्ये बघत असाल इथे टेक्स्चर बघून तुमच्या लक्षात आलं असेल परफेक्ट मावा फ्लेवरची कुल्फी तयार होणार आहे. आणि कढईला मी अजिबात मिश्रण खाली लागू दिलं नाही किंवा दूध खाली जळू द्यायचं नाही. आता ज्या दूध पिशव्यांमधून दूध काढून घेतलं होतं त्याच इथे कट करून धुवून घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीने कुल्फीच्या वरतून दूध पिशवी झाकायची आणि डब्यांना झाकण लावून घ्यायचं. शक्यतो झाकण असलेले डब्बे वापरायचे म्हणजे कुल्फी परफेक्ट सेट होते आणि कुल्फीच्या वरती आईस क्रिस्टल्स जमा होत नाहीत. जर घरामध्ये चहा पिण्याचे काचेचे जे छोटे ग्लास असतात ते असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुल्फी सेट करून घेऊ शकता किंवा चहाचे जे पेपरचे कप येतात ते असतील तर ते सुद्धा घेऊ शकता. मी ते या ग्लासांच्या वरती सुद्धा दूध पिशवी लावली आणि त्याच्यावरती आपल्या सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असणारं रबर थोडंसं मोठं होतं म्हणून डबल करून लावलं. छोटं असेल तर डबल करण्याची गरज नाही. ॲल्युमिनियम फॉईल असेल तर ॲल्युमिनियम फॉईलसुद्धा वरतून लावून घेऊ शकता आणि रात्रभर जवळपास 14 ते 15 तास फ्रीझरमध्ये या सर्व कुल्फ्या सेट करून घेतलेल्या आहेत. कुल्फ्या फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर फ्रीजचं टेम्परेचर हाय करायला विसरायचं नाही. आणि बघा 15 तासाने मी ही कुल्फी बाहेर काढलेली आहे. आता इथे माझ्याजवळ हा चमचा आहे. तुमच्याजवळ कुल्फीची काडी असेल ती लावून घेऊ शकता. नंतर हा ग्लास पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे कुल्फी पटकन ग्लासमधून बाहेर येईल किंवा हाताने या पद्धतीने ग्लासला हाताची हीट द्यायची म्हणजे कुल्फी पटकन ग्लासमधून बाहेर येते. आणि बघा इथे आपली गुलकंद फ्लेवरची कुल्फी तयार झालेली आहे. मुलांना गुलकंद, पिस्ता, चॉकलेट भरपूर फ्लेवरच्या कुल्फ्या आवडतात. ज्या फ्लेवरची कुल्फी मुलांना आवडत असेल त्या फ्लेवरची कुल्फी बनवून देऊ शकता. वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले म्हणजे कुल्फी लागतेसुद्धा छान आणि दिसतेसुद्धा छान. आणि बघा इथे परफेक्ट कुल्फी तयार आहे. याच पद्धतीने आपण मावा कुल्फीसुद्धा बाहेर काढून घेऊयात. आणि ही बघा मावा कुल्फीसुद्धा तयार आहे. फ्रीजमधून कुल्फी बाहेर काढून 5 मिनटं ठेवली तरीसुद्धा ग्लासमधून आरामात कुल्फी बाहेर येते. आता मी हा कुल्फीचा ग्लाससुद्धा 1 मिनटं थंड पाण्यामध्ये ठेवून घेतला म्हणजे साईडने कुल्फी पटकन रिमूव्ह होते. बघा ही सुद्धा कुल्फी परफेक्ट तयार झालेली आहे. यावरती सुद्धा थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे. फ्रीजमध्ये आईस्क्रीम कुल्फी ठेवताना वरतून व्यवस्थित पॅक करून ठेवायची म्हणजे त्यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार होत नाहीत आणि परफेक्ट कुल्फी किंवा आईस्क्रीम तयार होत असतं. तर चला इथे आपली पिस्ता फ्लेवरची कुल्फीसुद्धा तयार आहे आणि इथे टेक्स्चर बघा किती परफेक्ट तयार झालेलं आहे. जशी जशी कुल्फी मेल्ट होईल तशी तशी ती आणखीन भारी लागत असते हे तर सर्वांनाच माहीत आहे. चला त्या डब्यामधील कुल्फी काढून बघूयात. तर इथे कुल्फीचे 4 भाग करायचे आहेत म्हणून मी इथे मार्किंग करून घेतलं. तुमच्याजवळ कुल्फीच्या काड्या असतील किंवा मोठ्या साईजची टूथपिक असेल ती त्यामध्ये लावून घ्यायची आणि पुन्हा थंड पाण्यामध्ये 1 मिनिटभर हा डब्बा ठेवला आणि बघा डब्यामधली कुल्फी किती सुंदर तयार झालेली आहे. जशी ठेल्यावरती मिळते त्याच पद्धतीने परफेक्ट कुल्फी तयार झालेली आहे आणि टेस्टसुद्धा अप्रतिम अशी या कुल्फींना आलेली आहे. आणि शिवाय घरामध्ये फ्रेश आपण या कुल्फ्या बनवलेल्या आहेत. आणि जशी जशी कुल्फींना हीट लागत आहे तशी तशी कुल्फी बघा भरपूर अशी मेल्ट होत आहे. बघूनच तोंडाला पाणी येत आहे. आता इथे डब्बा मोठा होता म्हणून कुल्फी थोडीशी मोठी दिसत असेल. छोटा डब्बा असेल
किंवा एखादा पातळ साईजचा कप असेल त्यामध्ये कुल्फी सेट करा, म्हणजे जशी मार्केटमध्ये कुल्फी मिळते तशी पातळ कुल्फी तुम्हाला दिसेल। आणि बघा किती परफेक्ट आतपर्यंत कुल्फी सेट झालेली आहे। आता सुरुवातीला मी ते या ट्रेमध्ये कुल्फी ठेवून घेतली, पण त्यामध्ये ती व्यवस्थित बसत नव्हती, म्हणून दुसऱ्या एका डिशमध्ये पुन्हा ही कुल्फी ठेवून घेतली आणि त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि बघा किती सुंदर मावा फ्लेवरची कुल्फी तयार झालेली आहे। आता या ताटामध्ये ही कुल्फी काढून घेतली। आता इथे परफेक्ट कुल्फीचं टेक्स्चर लक्षात येत असेल, आतपर्यंत पूर्ण कुल्फी परफेक्ट सेट झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम अशी ही कुल्फी तयार झालेली आहे। तर बघा जशी जशी कुल्फी मेल्ट होत आहे तशी तशी कुल्फीचं टेक्स्चर एकदम क्रीमी आणि एकदम मलाईदार आपल्याला दिसत आहे। जशी जशी आपण कुल्फी चाटत जातो तशी तशी ती मेल्ट होत जाते असा त्याचा अर्थ आहे। आणि जशी जशी आपण कुल्फी खात जातो तशी तशी कुल्फी गळत जाते आणि नंतर ती काडीमधून तुटून खाली पडते। लहान मुलांच्या अंगावरती तर भरपूर कुल्फी पडत असते। चला आता आपण मुलांच्या टिफिनमध्ये जी कुल्फी सेट केलेली होती ती मी इथे बाहेर काढली आणि बघा हा मोठा डब्बा आहे, त्यामुळे मी 8 कुल्फींचं इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि या कुल्फीसाठी मी मोठ्या साईजच्या ज्या टूथपिकच्या काड्या येतात त्या लावून घेतल्या। आता हा डब्बा मी पाण्यामध्ये ठेवला नाही, कुल्फीवरती मार्किंग करून त्यामध्ये ज्या कुल्फीच्या काड्या आहेत त्या खोचेपर्यंतच कुल्फी थोडीशी साईडने रिलीज झाली आणि बघा लगेच कुल्फी डब्यामधून बाहेर आली। आता मी इथे 8 काड्या लावून घेतलेल्या आहेत, मात्र 8 ठिकाणी कुल्फी कट केली नाही, कारण की आता दुपारी मुलं शाळेत गेलेले आहेत, कुल्फी खाण्यासाठी कोणी नाही, म्हणून मी फक्त याचे 4च भाग केलेले आहेत। मी या कुल्फींच्या काड्या काढून पुन्हा फ्रीझरमध्ये ठेवून सेट करून घेणार आहे आणि मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांचे पूर्ण 8 भाग करून मुलांना कुल्फी वाटून देणार आहे। तर बघा इथे किती सुंदर ही कुल्फी तयार झालेली आहे। एखाद्या मोठ्या डब्यामध्ये जर कुल्फी सेट केली तर बघा एकाच वेळेस तुम्ही त्याच्या 4, 6, 8, 10 किंवा 12 कुल्फ्या बनवू शकता। आता यावरती सुद्धा ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि बघत असाल परफेक्ट मावा फ्लेवरची कुल्फी तयार आहे। घरच्या घरी 1 लिटर दुधामध्ये आपण भरपूर कुल्फ्या बनवलेल्या आहेत। याच पद्धतीने वेगवेगळ्या फ्लेवरची लस्सी, प्लेन लस्सी तसेच गुलकंद फ्लेवरचे आईस्क्रीम हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांची लिंकसुद्धा दिलेली आहे। कुल्फी ते थोडीशी मेल्ट झालेली आहे आणि मेल्ट झाल्यानंतरच कुल्फीचं खरं टेक्स्चर काय आहे ते आपल्या लक्षात येतं। मावा कुल्फी बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे, ट्राय करून बघा, तुम्ही खा, मुलांनासुद्धा या पद्धतीने घरच्या घरी कुल्फी, आईस्क्रीम, लस्सी बनवून खाऊ घाला। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।